आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर साहेबांनी उपस्थिती दाखवली खास करून या स्पर्धेमध्ये आज रॉयल एंट्री आपण पाहिली आमदार साहेबांची आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय खरं तर कृतिशील विचाराचा गतिशील नेता म्हणून त्याची ओळख आहे म्हणे एकच ध्यास बदलापुराचा सर्वांगीण विकास आणि नेहमीच आपण पाहतोय असं म्हटलं जातं विकासाचे वारे आदरणीय किसनजी कथोरे आणि साहेबांचा सन्मान आपण करतोय खरं तर श्रीरामाचं आपण एक सुंदर मूर्ती देऊन सन्मान करतोय बोला जय श्रीराम जय जय श्रीराम आज खरं तर आपण हा सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती आमदार साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या नेहमीच साहेबांचा विशेष प्रेम राहिलंय या स्पर्धेवरती दैवली धमाका ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आमची त्रिमूर्ती निखिलजी चव्हाण गजेंद्र गडगे आणि त्याचबरोबर बालकृष्ण मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते हा भव्य सन्मान आपण या मंचावरती करतोय नेहमीच साहेबांचं विशेष प्रेम राहिले त्यामुळे मी साहेबांना विनंती करेल आपल्या मार्मिक शब्दामध्ये आपण आम्हाला 2 शब्द इथे मात्र मार्गदर्शन करावं अविनाश आपण या माध्यमात देखील आपण आमदार साहेबांच्या शुभ हस्ते देतोय यस साहेब दैली चषक 2025 एक आगळा वेगळ्या पद्धतीने रचना करून दरवर्षी हा चषक एक आपल्या तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आज निश्चितपणे या चषकाचे मानकरी जे होतील ते कायम दैवली गावाचं नाव हे त्यांच्या मनामध्ये कायम रुजलं जाईल 13 बाईक मला वाटतं पहिल्यांदाच आपल्या तालुक्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम आणि क्रिकेटच्या मॅचमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातलं बक्षीस देण्याचा कार्यक्रम जो ठेवला आहे मी मनापासून संयोजक सर्व आमची टीम गडगे मुंडे आणि आमचा हिरो चव्हाण या सगळ्यांच्या वतीने जे रचना केलेली आहे ती कौतुक करण्यासारखी आहे खरं म्हणजे आता शहरीकरण होत चाललं मी येत असताना त्यांनाच विचारलं का हे ग्राउंड आता कायम राहील का त्यांनी सांगितलं हे आमचं त्याने दोघांनी कायम ठेवलं तर त्याला डेव्हलप करायला लागणारा निधी मिळेल आणि निश्चितपणे त्यांनी त्याचा प्रस्ताव जर केला तर कायम स्वरूपी सुद्धा आपण चांगल्या प्रकारच्या इथं मॅचेस भरवल्या जातील अशा प्रकारचं आपण एक चांगलं काहीतरी ग्राउंड एखादं होणं हे आपल्या आता या भागाला काळाची गरज आहे कारण तरुण मुलांचं आकर्षण हे क्रिकेटमध्ये आहे आणि क्रिकेटमध्ये ग्राउंड जर आपल्याला मिळालं तर मला वाटतं निश्चितपणे आपण चांगलं वैभव त्या ठिकाणी आपल्या मुलांचं करू शकतो मी मनापासून या कार्यक्रमाला आलेले सर्वच पाहुणे नागपूरवरून आलेले आहेत काही आपल्या तालुक्यातले सर्व मान्यवर आहेत प्रत्येकाचं मनापासून मी अभिनंदन करतो या मॅचला आणि जे बक्षीस जिंकणार आहेत त्यांना मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय मार्मिक शब्दामध्ये साहेबांचं नेहमीच वक्तव्य असतं आणि मार्गदर्शन त्यांनी केलंय या स्पर्धेला त्यांनी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्यात त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून मॅच आपण चालू करतोय लक्षात असू द्या मॅच आपण सुरुवात करतोय अविनाश आपण या सुस्वागतम 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 या दरम्यान आपण पाहतोय खरं तर मुख्य व्यासपीठावरती ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आपले सर्वांचे लाडके प्रवीण भाऊ राऊत साहेबांचं आगमन झालंय त्यांच्या साथीला आपण पाहतोय आकाजी राऊत साहेब असतील त्यांचे आगमन झालंय मनपूर्वक स्वागत आहे साहेब आपण या स्पर्धेमध्ये खरं तर आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे सोबत जोडले गेलेत एक छोटीशी बाईट आपण घेतोय
धन्यवाद आमदार साहेब, आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपला मोलाचा वेळ आपण दिलात, आपला आम्ही आभारी आहोत. खरं तर या स्पर्धेवरती त्यांचं नेहमीच विशेष प्रेम राहिले, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू. आमदार साहेबांनी खरं तर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. 5 दिवस रात्रीमध्ये आम्ही आमदार साहेबांची वाट पाहत होतो आतुरतेने, आणि अखेर